आषाढी वारीच्या निमित्तानं आळंदीहून पंढरपूरकडे निघालेली माऊलींची पालखी दरवर्षी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असते. मात्र 2026च्या वारीत पुण्याच्या वेशीवर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 8 जुलै रोजी आळंदीतून निघालेली ही वारी 9 जुलैच्या सकाळी पुण्याच्या वेशीवर पोहोचली असता अचानक माऊलींचा रथ जागचा हलेनासा झाला. हा प्रसंग पाहून उपस्थित हजारो वारकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. रथाचे मानाचे बैल जागेवरून 1 इंचही पुढे सरकेनात. अनेक वारकऱ्यांनी याला दैवी चमत्कार समजून नतमस्तक होणे पसंत केले, तर काही लोक या घटनेने अस्वस्थ झाले. प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांचीही मोठी धावपळ उडाली. रथाची चाके कुठे अडकली आहेत का किंवा रस्त्यात काही तांत्रिक अडचण आहे का याची तपासणी केली गेली, परंतु रस्ता पूर्णपणे मोकळा होता. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग घडल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून गेल्या 30-40 वर्षांपासून वारीची सेवा करणारे ज्येष्ठ वारकरी पुढे आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्यानं निरीक्षण केले. रथाच्या जवळ जाऊन त्यांनी बैलांच्या डोळ्यांतील भाव पाहिले आणि त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्यानंतर या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झाले. गेल्या 2 दिवसांपासून झालेला मुसळधार पाऊस, पुण्याच्या वेशीवर स्वागतासाठी जमलेली प्रचंड गर्दी, मोठ्या आवाजात वाजणारे ढोल ताशे आणि वाहनांचे हॉर्न यामुळे ते मुके प्राणी बैल प्रचंड दचकले होते आणि भीतीपोटी त्यांनी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून धरले होते. हे समजताच ज्येष्ठ वारकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना केली. त्यांनी पुण्याच्या वेशीवरील ढोल ताशांचा आवाज काही काळासाठी बंद करण्यास सांगितले. सर्व वारकऱ्यांनी बैलांच्या भोवती शांततेत उभे राहून माऊलींचा गजर सुरू केला. बैलांना पाणी पाजण्यात आले आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यात आला. वातावरणातील शांतता आणि प्रेमाची भावना जाणवताच बैलांची भीती हळूहळू कमी झाली. काही मिनिटातच त्या मानाच्या बैलांनी पुन्हा एकदा उत्साहाने माऊलींच्या रथाला पुढे ओढण्यास सुरुवात केली. रथ पुढे सरकताच उपस्थित वारकऱ्यांनी एकच जयघोष केला, ज्ञानोबा माऊली तुकाराम. संपूर्ण पुणे नगरी माऊलींच्या नामाच्या गजराने दुमदुमून गेली. हा प्रसंग कोणत्याही दैली कोपाचा नसून एका संवेदनशील परिस्थितीचे योग्य नियोजन आणि संयमाने केलेले निराकरण होते. अशा प्रकारे प्रशासनाच्या आणि अनुभवी वारकऱ्यांच्या समजूतदारपणामुळे ही गूढ आणि थरारक घटना सुफळ संपूर्ण पार पडली. माऊलींच्या वारीतील हा प्रसंग सर्वांसाठी एक नवा अनुभव ठरला.